श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आत्ता पितृपंधरवडा चालू झालेला आहे आणि या पितृपंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांची जी जास्तीत जास्त आहे ती सेवा करत असतो. त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण जे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळत असतो. सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांची सेवा म्हणजेच काय, तर पितरांना अन्नदान देणे किंवा पितरांच्या नावाने दीप प्रज्वलन करणे, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे, अशा सेवा आपण त्यांच्यासाठी करत असतो. तर या सेवेचा फायदा असा होत असतो की आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला आपली तरक्की होत असते. आपल्याला चांगले त्यांचे आशीर्वाद मिळाले तर आपलं जीवन हे सुखी होत असतं. आपल्या मागचे सगळे भोग निघून जात असतात, सारी संकटे निघून जात असतात. त्यामुळेच मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या ही देखील आपल्या जीवनातील विशेष असते, आपल्याला फल देणारी अमावस्या ठरत असते. कारण की या दिवशी आपले पितर जे आहे ते या पृथ्वीवरून निरोप घेत असतात आणि जर आपण निरोप देताना त्यांना हसतमुखाने अगदी आनंदाने पाठवलं तर येणारं आपलं जे जीवन आहे पुढचं ते अगदी सुखी जात असतं. त्या जीवनामध्ये आपल्या कधीच कोणते संकट येत नाहीत आणि जर सतत संकटे येत राहिली तर त्याच्यावरून आपल्याला उपाय हे पितरांच्या आशीर्वादामुळे नष्ट होत असतात. म्हणजेच काय की आपले जे संकटातून आपल्याला मुक्ती मिळत असते, कारण आपण पितरांची सर्व पितृ अमावस्येला जी सेवा केलेली असते त्याचं फळ कुठे ना कुठे आपल्याला तिथे बघायला मिळत असतं मित्रांनो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व पितृ अमावस्ये दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा एक वस्तू खायची नाही. एक अशी वस्तू आहे की जी चुकूनसुद्धा कोणी दिली तरी तुम्हाला या दिवशी ती हातामध्ये सुद्धा घ्यायची नाही मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, ही सर्व पितृ अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अगदी वर्षभर काही नाही पाळलं तरी चालेल. पितृपंधरवड्यामध्ये जरी तुम्ही कोणत्याही जे उपाय असतात ते नाही केले तरी चालतील किंवा कोणते नियम अटी पाळले नाही तरी चालेल. या सर्व पितृ अमावस्ये दिवशी तुम्हाला असे काही खास उपाय हे देखील करायचे असतात आणि त्यामुळेच आपले पितृ जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात मित्रांनो. आपण तर या पितृपंधरवड्यामध्ये सगळं काही करत असतो, अन्नदान करत असतो, तर्पण श्राद्ध सगळं काही केलेलं असतं आणि आपल्या पितरांच्या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपल्या पत्रिकेमधला पितृदोष हा निघून जावा. आणि त्यामुळे असं काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या दिवशी आपले पितर नाराज होऊ नये, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाणं आपल्याला टाळायचं असतं, वर्ज्य करायचं असतं. तर हे मी नाही, हे शास्त्र सांगत आहे आणि पूर्वापार हे चालत आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे काहीही झालं तरी हे जे पदार्थ आहे ते तुम्हाला या दिवशी खाऊ नये असं शास्त्र सांगत आहे. शास्त्र सांगतं की काही अन्नपदार्थ हे राक्षसी गुण वाढवणारे असतात, अपवित्र किंवा जड असतात. हे पदार्थ या दिवशी खाल्ले तर आपल्या पितरांच्या अर्पण केलेलं जे काही आहे तुम्ही किंवा एवढ्या दिवस जी काही सेवा केलेली आहे ती तुमची नष्ट होणार आहे मित्रांनो. म्हणजेच काय की तुम्ही एवढ्या श्रद्धेने त्यांना पूजलं आहे, त्यांचं जे काही केलेलं आहे ते तुमच्या हातातून सगळं अगदी मातीसारखं किंवा पाण्यासारखं निघून जाणार आहे. तुमच्या श्रद्धेचा अपमान होणार आहे. पितर रुष्ट होऊन हे निघून जातील, पुन्हा कधीच तुमच्या उंबऱ्याच्या आत सुद्धा ते येणार नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे घरात अशांती, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी अशा गोष्टींना तुम्हाला आमंत्रण मिळू शकतं मित्रांनो. त्यामुळेच लक्षात घ्या की या सर्व पितृ अमावस्येला जरा जपून वागा. कोणीही तुम्हाला अशा वस्तू देण्याचा प्रयत्न करेल, खाऊ घालण्याचा प्रयत्न करेल, लक्षात ठेवा की अशा ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पितृ अमावस्ये दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा तुम्हाला खायच्या नाहीत मित्रांनो. त्यामुळे पुढे जाऊन त्याचे मोठे वर्षभर तुम्हाला प्रॉब्लेम सहन करावे लागतील, वर्षभर तुम्हाला त्याचे संकट येत राहतील किंवा वर्षभर तुमच्या घरात अशांती पसरेल मित्रांनो. तुम्हाला जॉबबद्दल समस्या असेल किंवा अजून कोणत्याही घरात वैवाहिक समस्या असतील, घरामध्ये कोणतं शुभकार्य होत नसेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे, पितृ नाराज झालेले आहेत. त्यामुळे या अमावस्येला काही खास उपायासोबतच ह्या गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत मित्रांनो. आपण सगळे जाणतात की अमावस्येच्या दिवशी कोणतीही अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी मांसाहार करायचा नसतो मित्रांनो. पण काही ठिकाणी अमावस्या पौर्णिमा पाहिली जात नाही आणि मांसाहार केला जातो. अमावस्या पौर्णिमा ही माता लक्ष्मीसाठी मानली गेलेली आहे मित्रांनो. आणि या अमावस्येला तर आता खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे मित्रांनो. त्यामुळे या दिवशी आपल्याला मांसाहार पाळायचा आहे. या अमावस्येला जे आहे ते येतो आहे तो म्हणजे रविवार. सगळ्यांच्या घरी कळत न कळत रविवार आहे, लक्षात राहत नाही मित्रांच्या. पण त्या दिवशी आपल्या घरी मांसाहार चुकूनसुद्धा करायचा नाही. रविवार आहे त्यामुळे काही लोक जातात, मांस, मच्छी, अंडी सगळं काही घेऊन येतात. पण या रविवारी, येत्या रविवारी 21 तारखेला 21 सप्टेंबरला आहे ती म्हणजे
सर्व पित्री अमावस्या आणि या दिवशी चुकूनसुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही मित्रांनो. या दिवशी मांस, मच्छी, अंडे यांना स्पर्शसुद्धा तुम्ही करू नका, कारण मांसाहार हा पितरांच्या श्रद्धेसाठी निषिद्ध आहे. हा अन्नप्रकार राक्षसी गुण वाढवतो, त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला नक्की टाळलं पाहिजे. जर या दिवशी जे पण आपल्या घरातील लोक आहेत ते असं जर करत असतील तर बघा, त्यांच्यामध्ये अनेक वेळा आपण बदल झालेले बघू शकतो. त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झालेले आपण बघू शकतो. त्यांची वृत्ती अगदी राक्षसी होत असते, अगदी चिडचिडपणा करत असतात ते, किंवा अगदी छोट्या छोट्या कारणावरून रागवत असतात आणि नको नको ते कारणावरून घरामध्ये सतत भांडण कलह करत असतात. त्यानंतर त्यांच्या मागे सतत आजार पण लागत असतं, कोणते ना कोणते रोगराई लागत असते. त्यामुळे मित्रांनो, सहसा अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला मांस, मच्छी खायची नाही आहेत. पण सहसा जास्त करून आत्ता जी पितराची अमावस्या येणार आहे त्या अमावस्ये दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा हे मांस, अंडी, मटण जे काही आहे ते तुम्हाला पाळायचं आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा असा म्हणजे कांदा लसूण. कांदा लसूण हे तामसी गुणधर्म वाढवणारे आहेत. या दिवशी साधेपणाने सात्विक आहार घ्या असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कांदा लसूण खाण्यास तर्पणाचं पुण्य कमी होतं मित्रांनो, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या एकच दिवस कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे मित्रांनो. चुकूनसुद्धा या दिवशी कांदा लसूण खाऊ नका. तिसरं म्हणजे मद्यपान. दारू, बिडी, सिगारेट, गुटखा यांसारख्या व्यसनांचा या दिवशी तुम्हाला त्याग करावा लागेल, कारण हे केवळ पापच नाही तर पितरांच्या आत्म्याचा अपमान करत असतात मित्रांनो. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत मित्रांनो. अगदी कोणी कितीही जबरदस्ती केली तरी फक्त एकच दिवस या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील मित्रांनो, कारण की हा पितरांचा अपमान आहे. त्यामुळे मग तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे हे जे मी पदार्थ सांगत आहे ते तुम्हाला खायचे नाहीत मित्रांनो. त्यानंतर आंबट पदार्थ जसं की लिंबू असेल, आमसूल असेल, चिंच असेल, लोणचं असेल, हे या दिवशी खाऊ नये असं शास्त्र सांगतं. कारण की आंबट पदार्थ हे शरीरात उष्णता निर्माण करतात आणि पितरांसाठी केलेलं तर्पण असंतुलित होत असतं मित्रांनो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्र सांगत असतं ते आपल्याला पाळायचे असतात. पाचवा आहे ते म्हणजे मसालेदार व जड पदार्थ. जास्त मसालेदार, तेलकट, तळलेले पदार्थ जसं की भजी असतील, वडे, समोसे हे या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे. साधेपणानं बनवलेलं अन्नाचा नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचं आहे. सात्विक जेवण तुम्हाला या दिवशी जेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर काळ्या रंगाचे पदार्थ. काही ठिकाणी काळ्या रंगाचे पदार्थ जसे की काळी उडीद असतील, काळी मिरची असेल, काळ्या रंगाची मिठाई, पेय असतील हे निषिद्ध मानलं जातं, कारण की काळा रंग हा शोक आणि अशुभतेचं प्रतीक आहे मित्रांनो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे पदार्थ देखील खायचे नाहीत. आणि दुसरं म्हणजे उरलेलं अन्न. या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे, त्यामुळे उरलेलं जे अन्न आहे, शिळं अन्न आहे ते तुम्हाला खायचं नाही मित्रांनो. शास्त्रात याचा मोठं पाप मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ताजं, सात्विक आणि पवित्र अन्न शिजवून खा असं शास्त्र सांगत आहे. त्यामुळे या दिवशी या गोष्टी तुम्हाला नक्की आवर्जून पाळल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं येणारं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावं. आपण इतकंच काही खाऊ नका असं सांगितलं, पण मग खायचं काय तर साधं सात्विक आहार खा. खिचडी, मुगाची डाळ, तूप, गूळ, भात, शेवग्याची खीर, ताजं फळं, दही, दूध असे पदार्थ तुम्ही या दिवशी खायचे आहेत. हे अन्न खाल्ल्याने आपले पितरसुद्धा संतुष्ट राहतात आणि आपल्या घरात सुख समाधान टिकत असते. तर मित्रांनो, आपलं आयुष्य सुखशांती आणि समृद्धीने परिपूर्ण व्हावं यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच या दिवशी आपण थोडं संयम बाळगून योग्य नियम पाळले तर त्यांचे अनेक पटीने आपल्याला चांगले परिणाम हे मिळत असतात. म्हणूनच लक्षात ठेवा, सर्व पितरी अमावस्या या दिवशी वर्ज्य मानलेले पदार्थ कधीही खाऊ नका. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.